सो हे गायज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गायज हे बघा सकाळ सकाळ कोण आलंय आपल्या इथं. ह्यांना आहे ना उरसाला बोलावलं नाही तरी आले त्या. हे बघा मावशी वगैरे सगळी. ह्यांना बोलावलं एक फोन बी नाही केला आम्ही तरी आल्यात. हे बघा सगळी आलेली आहेत सगळी. तर आज होते आपल्या गावची यात्रा. तर मग पालखी वगैरे निघाली. पालखीचे तर काही शूट मला घेता आले नाही. हे बघा एवढे खेळ आले ते बाहेर गावातून, कारण आपण भरवल्या त्याच खेळ स्पर्धा. आपली मित्रमंडळी पण सगळी इथं जमलेली होती. सगळी पोरं वगैरे सगळी बघत होती कसं वाचते काय वाटते, मार्क वगैरे देत होती. हे बघा हा विशाल शिंपी, हा सगळ्यांना सांगत होतं कसं करायचं काय करायचं नाही का, टोकन वगैरे काय घ्यायचं कसं घ्यायचं. बघ कुठून आलतं, लय लांब लांब न सगळी आलती नाही का. का तर मग चांगला हे पडाव, मार्क वगैरे पडाव, पैसे वगैरे भेटावं त्यामुळं. कारण पिरंगुटचा उर्स लय मोठा असतो अख्ख्या मुळशीमध्ये नाही का. बघा पूर्ण हे बघा 2 हे लावले सिलेंडर. हा हा हे तर लय वाचत होता नाही का. सगळी वाद्य काम मस्त करत होते. एक गेलं की एक गेलं की एक असे सर्व येतच होते म्हणजे नाही का. किती 51 ढोलताशा पथक असेल पूर्णपणे नाही का. सगळी मस्त हे करत होती. म्हणलं चला आता मंदिराकडे जाऊन येऊ. मंदिर असं पूर्णपणे सजवलं होतं. गावची यात्रा म्हणलं सगळी माणसं वगैरे सगळी एकत्र येतात. पूर्ण अशी गर्दी झालेली होती. कधीच होत नाही म्हणजे सण उत्सव असल्यावरच गर्दी होती. चांगलं असे देवारे वगैरे देवाचे सजवले होते, भैरवनाथाचं विठ्ठलाचं. हे बघा ती ढोल ताशेवाली काही जण इथे झोपलेली होती. तेव्हाच दमले असते झोपले असते. हे बघा विठ्ठल रुक्माईचं वगैरे सजवलं होतं. अख्खं फुलाच्या गुच्छाने सजवलं होतं. मी बघा कसं दिसत होतं आज, मस्त दिसत होतं आज. हे बघा भैरवनाथ जोगेश्वरी मस्त आज सजवलं होतं सगळं. का आता आज मेन उत्सव आजचा उरसाचा गुढीपाडव्याच्या दिवशी होतो. योगाने गाईज एवढं नशीब आहे पिरंगुट गावाचं. हे बघा या पालख्या मागाशी निघाल्या होत्या पण पालखीचं मला शूट घेता आलं नाही कारण की पालखी धरलेली होती. चला आता तुम्हाला ढोल ताशे पथक दाखवतो. स्टेज वगैरे बांधलेलं होतं गाईज. चला बाहेर जाऊ. स्टेज वगैरे बघा कसं बांधलेलं होतं. लय पब्लिक आलं होतं लय. पूर्ण गाव आपलं इकडं होतं आज. का आता फक्त ढोल ताशे पथक बघायला वगैरे सगळं बघायला. हे बघा पूर्ण गर्दी होती लय बाहेरून वगैरे ढोल ताशे पथक बैठक व्यवस्था केलेली होती. सगळं केलेलं होतं. जेवणाची सोय वगैरे सगळं केलेलं होतं. हे बघा स्टेज वगैरे बांधलेलं होतं. म्हणलं चला आता परत जाऊ खाली. बघा तुळशी वगैरे कशी सजवलेली होती. सगळीकडे सजवलेलं होतं सगळीकडं. सगळं म्हणजे लय लांबनं आलते बघा यांचे कपडे वगैरे लय लांबनं आलते. सगळी लांबनं आलती मंडळी. हे बघा मंदिर तर एवढं सुंदर सजवलेलं होतं ना. तयारी लय आधीपासून चाललेली होती. चला चप्पल घालू आता, चला जाऊ. चप्पल पहिले काढायला लागते मंदिराच्या आधी, तुम्हाला पण माहितीच असेल. चला म्हणलं आता जाऊ परत खाली. हे बघा पूर्ण आळीला आमच्या इथं पूर्ण लाइटिंग केली ती. बघा आयुष वगैरे सगळे आलेली होती, विशाल वगैरे सगळी वाट बघत होतो आम्ही सगळी कधी येते वरून खेळ कधी येतं अजून. म्हणजे 5-6 तर खाली गेलेलेच होते, काही येत होते आणि वरून आपल्या गावचा उरूस आहे त्यानिमित्त आम्ही ढोल ताशे पथक हे आयोजक केलेलं आहे. आयोजकचे आमचे आतापर्यंत आमचे ढोल ताशे पथक 12 झालेले आहेत. तर तुम्ही थोड्या वेळात तुम्हाला दाखवतोच की ढोल ताशे पथक कशा प्रकारे वाजवतात आणि कोणत्या. हा बघा पृथ्वीराज मते. त्याला जसं कळलं ना भावांनी मी ब्लॉग काढतोय, हा एवढा लाजायला लागला म्हणायला लागलाय नको बाबा ते ब्लॉग लय फेमस होतात, नको घेऊ बाबा मला ब्लॉग मध्ये. त्यानंतर आले एक खेळ आला एक लय मस्त मस्त काय काय आलं होतं दुसऱ्या मोठ्या मोठ्या गावावरून. म्हणजे नाही का एक अशी उत्सुकता असते मनाला नाही का की आपला नंबर येईन किंवा जिकन वगैरे काहीतरी. विशाल त्याचं काम करीत होता, सगळं लिहून टाकत होता. टोकन वगैरे बघा टोकन त्यांचं घ्यायचं आणि लिहायचं. बघा लय जोशाने वाजत होती सगळी. वडगाव विडगाववरून सगळी लय लय लांबून आलेली होती. खेळ वगैरे बघायचे लय मस्त होते. लय म्हणजे लय मला तर आवडले माहिती नाही का. रात्री 12-1 पण नाही, 1-2 वाजेपर्यंत खेळ वगैरे सगळे चाललेले होते आणि तमाशा वगैरे पण होता. आम्ही तर काही तमाशाला जात नाही त्यामुळं व्हिडिओ काढायचा संबंधच नाही. हे बघा वरून पण आलेलं होतं. आणि गाईज हे बघा सगळी पोरं आपली नाचत होती. हे बघा पूर्णपणे सगळी नाचत होती सगळी. हा म्हणत होता सगळ्यांची व्हिडिओ घे, माझी एकटीची नको घेऊ. हे बघा आता याला दिला होता माईक, पण माईक मधनं काही नीट आवाजच आला नाही. हे बघा सगळी नाचत होती.
त्यानंतर आपली सगळी मित्रमंडळी सगळी नाचायला लागली. त्यांना म्हणलं नाचा मी घेतो तुमची मागून व्हिडिओ हे बघा. सगळी नाचायला लागली. कोणच ऐकत नव्हतं. जे ते एकमेकाला कॉम्पिटिशन देत होतं. आणि मावळमधनं जे आलेली होती ना, ते लय भारी ढोल ताशा वगैरे वाजवत होती. लय म्हणजे लय भारी. सगळं झालं यांची चालली होती उचकं-उचकी. ह्याला उचकव, त्याला उचकव. विशाल बी ऐकत नव्हता आणि सुशांत बी ऐकत नव्हता. सगळं रिकामं झालं होतं. खेळ वगैरे सगळे संपले होते. त्यानंतर मग आलो मी घरी. रात्री किती वाजले होते बघा. 12:30 पावणे 1 झाल्यात आणि या बायका उरसात गेल्या होत्या सगळ्या. सगळ्या उरसात गेल्या होत्या काय सगळ्या. या टायमिंगला कोण उरसात जातं का सांगा तुम्हीच. सगळ्या उरसात गेल्या होत्या. का तर काय 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 आणायला. हे बघा ही पोरी बघा. एवढी घाबरती नाही मला. लय घाबरती. हे बघा. हसतच नाही कधी माझ्याकडे बघून. लय घाबरती मला. लय म्हणजे लय. गाईज तर गाईज आज आपल्याला एवढीच व्हिडिओ काढता आली. भेटू लवकर आपल्या नवीन अशा व्लॉग मध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.